नमस्कार मित्रांनो, आपण मागील लेक्चरमध्ये फोटोशॉपमध्ये नवीन फाईल कशी तयार करायची, फाईल ओपन कशी करायची, लेयर काय असते, तसेच टूलबारवरील मार्की टूल व मूव्ह टूल यांचा अभ्यास केला. तुम्ही सगळ्यांनी मागील लेक्चरमधील गोष्टींचा अभ्यास केलाच असेल. तर आज आपण शिकणार आहोत लासो टूल. लासो टूल हे फोटोशॉपमधील इमेज कटिंगसाठी वापरले जाणारे अत्यंत महत्त्वाचे टूल आहे. पूर्ण टूलबॉक्समध्ये तुम्हाला सर्वात जास्त सराव लासो टूलचा करायचा आहे. त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त लासो टूलचा अभ्यास करून सराव करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. फोटोशॉप ओपन केल्यानंतर डाव्या बाजूला जो टूलबार आहे त्यात मागच्या लेक्चरला शिकलेल्या मार्की टूलच्या खाली जो टूल आहे त्याला लासो टूल म्हणतात. लासो टूलमध्ये एकूण 3 टूल्स आहेत: लासो टूल, पॉलिगॉनल लासो टूल आणि मॅग्नेटिक लासो टूल. ह्या टूल्सची व्यवस्थित माहिती करून घेण्यासाठी आपण एक फाईल ओपन करू आणि एक नवीन फाईल तयार करू. कम्प्युटरवर असलेली फाईल ओपन करण्यासाठी आपण फाईल मेन्यूवर क्लिक करून आणि आपल्या कम्प्युटरवर असलेली एखादी फाईल ओपन करू. नेहमीप्रमाणे त्या लेयरचा लॉक काढला. आता आपण परत फाईल मेन्यूमध्ये जाऊन न्यूवरती क्लिक करून एक नवीन फाईल घेऊ, म्हणजे लासो टूलने केलेली इमेज कटिंग आपल्याला या नवीन फाईलमध्ये ठेवता येईल. आता लासो टूल सिलेक्ट करून समोर जी इमेज दिसते तिची कटिंग आपण करू. लासो टूल वापरताना इमेजवर माऊसने क्लिक करून ठेवा आणि मग सिलेक्शन करा. तुमचं पूर्ण सिलेक्शन होईपर्यंत तुम्हाला माऊसचा क्लिक सोडायचा नाहीये. आता सिलेक्शन पूर्ण झाल्यानंतर सिलेक्टेड पार्ट तुम्हाला मूव्हिंग डॉटेड लाईनने वेगळा दिसेल. तो मूव्ह टूलने तुम्ही आपण घेतलेल्या नवीन फाईलमध्ये मूव्ह करू. आता जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल आपण केलेली कटिंग पाहिजे इतकी प्रोफेशनल नाहीये. आता आपण काय करूया, लासो टूलमधील 3 नंबरचा म्हणजेच मॅग्नेटिक लासो टूल घेऊन कटिंग करू. हा टूल तुमच्या इमेजमध्ये असलेल्या कलरनुसार ऑटोमॅटिक सिलेक्शन पकडतो. जर एकसारखा कलर नसेल तर सिलेक्शन पाहिजे तितके शार्प येत नाही. आता आपण मॅग्नेटिक लासो टूलने केलेले सिलेक्शन परत नवीन फाईलमध्ये मूव्ह करू. तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल लासो टूलपेक्षा मॅग्नेटिक लासो टूलचे सिलेक्शन अधिक चांगले आहे. त्यानंतर आता आपण पाहू, यातील मी मुद्दाम पाठीमागे ठेवलेला आणि सर्वात जास्त वापरला जाणारा अत्यंत महत्त्वाचा कटिंग टूल म्हणजे पॉलिगॉनल लासो टूल. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा या तिन्हींपैकी पॉलिगॉनल लासो टूलचा सर्वात जास्त सराव करायचा आहे. पॉलिगॉनल लासो टूल वापरताना आपल्याला माऊसने क्लिक करत सिलेक्शन करायचे आहे. सिलेक्शन करताना कंट्रोल+ आणि कंट्रोल- ने तुम्ही इमेज झूम इन झूम आउट करू शकता. तसेच चुकलेले सिलेक्शन स्टेप बाय स्टेप पाठीमागे घेण्यासाठी बॅकस्पेस या बटनाचा वापर करू शकता. आता जर तुम्ही तिन्ही टूल्सने कट केलेल्या इमेज कम्पेअर केल्या तर तुम्हाला त्यात पॉलिगॉनल लासो टूलने कटिंग केलेली इमेज अधिक प्रोफेशनल वाटेल. त्यामुळे कटिंगसाठी सर्रास पॉलिगॉनल लासो टूलच वापरला जातो. त्यामुळे तुम्हाला सुद्धा पॉलिगॉनल लासो टूलची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे. तर आज तुम्ही पॉलिगॉनल लासो टूलची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. बाकीच्या 2 टूल्सची थोडीफार माहिती घ्या.